महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। ज्ञानेश्वर इंटरनॅशनल स्कूल भानसहिवरे येथील विद्यार्थ्यांचे तात्काळ समायोजन करण्याची आदिवासी विकास मंत्र्यांकडे मागणी। ज्ञानेश्वर इंटरनॅशनल स्कूल भानसहिवरे येथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न गंभीर बनला असून संबंधित विद्यार्थ्यांचे तात्काळ समायोजन करण्यात यावे अशी मागणी आदिवासी विकास मंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, त्यांचे शिक्षण खंडित होऊ नये आणि त्यांना पर्यायी शैक्षणिक संस्थांमध्ये त्वरित प्रवेश मिळावा यासाठी पालक प्रतिनिधींनी मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। विद्यार्थ्यांचे भविष्य लक्षात घेऊन शासनाने संवेदनशील भूमिका घेत तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। पालकांनी सांगितले की शैक्षणिक वर्ष सुरू असताना विद्यार्थ्यांवर अनिश्चिततेची परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले असून त्याचा मानसिक परिणामही विद्यार्थ्यांवर होत आहे। या पार्श्वभूमीवर शासनाने विलंब न करता योग्य त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे समायोजन करून त्यांचे शैक्षणिक हित जपावे अशी मागणी करण्यात आली। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी शासन स्तरावर या मागणीचा सकारात्मक विचार करून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती पालक प्रतिनिधींनी दिली आहे। आता या प्रश्नावर आदिवासी विकास विभाग कोणता निर्णय घेतो याकडे विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे। नाशिकहून जो टपाल सेटा तहसीलदार पडलो तो पर्यंत समय काय करायला तो यहाँ लोग ना कुछ है करोना मुख्य सचिव करना है तो आप जो पुरियान समय जो प्रश्न से तो नेमका अपना पूरी हंदाराम पूर्ण में नहीं हो कोण अपना पूरी हमको शिक्षण भविष्य नुकसान करना नहीं हो इनानकर थोडंसं ज्या इतर पालक से त्याच्या बी चालू करो ज्या टपालान जागे बी चौकशी करू हा पण इतर नाशिक से तो आयुक्तालय जागे आणि मेन आयुक्तालय जागे चार बी चौकशी करू त्या टपाली मुकली की नाली मुकली आहे कोण आज जवळपास 2-2.5 महिन्यानं उंडायला शाळा चालू होई नसून आम्हाला पुऱ्या घरगुत व्हायला ते कर आम्हाला पुऱ्या खरं भविष्य कोण नुकसान करणं तुमच्या सुटीनं हा खपा लागली पुढे। धन्यवाद। यहाँ भी एक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।